मित्रांनो, होली झाली, रंगपंचमी झाली, आता येणार आपल्याकडे देवाची पालखी. मग त्यासाठी हा मी टब भरून बघा शेणकोला करून घेतलाय पातळ, तो बघा. आणि हे बादली बादलीने मी हे सर्व आमचं ना सिमेंटचा कोब्याचं अंगण आहे. मग त्याचं अंगण कुठे कुठे फुटलंय, मग म्हटलं चला शेणाने सारूया. गेल्या वर्षी मी सारवलेलं छान झालं एकदम, म्हणून साठी मग त्याच्यावरती आम्ही आता पातळ शेणकोला सारवून घेतोय. बघा किती सुंदर दिसतोय बघा. आणि याच्यावरती आता मस्त नक्षीदार मी रांगोळी काढणार. कसं वाटतंय बघा, अंगण माझं किती छान वाटतंय बघा. असं सारून घेते पातळ करून. हे बघा मित्रांनो, पातळ शेणकोला करून मी सगळं अंगण सारवते. कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही पण एकदा प्रयत्न करून बघा. कोबा जर फुटला असेल ना, तर असं शेणकोला पातळ करून घ्यायचं आणि सारवून काढायचं. आणि सुकल्याच्या नंतर एवढं छान दिसतं ना, मस्त दिसतं एकदम. आणि त्याच्यावरती नक्षीदार रांगोळी काढायची, एक नंबर. आता पालखी येणार ना, मग देवाचं स्वागत करायचं ना आपण, होय की नाही? मग रांगोळी काढायची मस्त. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. आणि मी आता याच्यावर मोठा व्हिडिओ पण टाकलाय. छोट्या व्हिडिओमध्ये मला एवढं दाखवता येत नाही, मोठा व्हिडिओ पण टाकलाय, तो पण नक्की बघा. आणि देवाची पालखी आता येणार आहे, तुम्ही लवकर या कोकणामध्ये देवाची पालखी नाचवायला. धन्यवाद.